अक्षर भटकर. मी इयत्ता 5वीत शिकते. मी आज तुम्हाला जिजाऊची ओवी म्हणून दाखवणार आहे. उन्हाळा अन पावसाळा, उन्हाळा अन पावसाळा, स्वराज्याचा गारवा. जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा. जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा. आम्ही जिजाऊच्या मुली, आम्ही जिजाऊच्या मुली, जशा तलवारीच्या आल्या. होईल तुझीच रे शोभा, बोल दुरून शहाण्या. आम्ही जिजाऊच्या मुली, आम्ही जिजाऊच्या मुली, निळ्या परिसती फट्ट बोल जपून रे बाबा. बोल जपून रे बाबा, अब जाईल फुकट. आम्ही जिजाऊच्या मुली, आम्ही जिजाऊच्या मुली, जशा तलवारीच्या धारा. आम्ही जिजाऊच्या मुली, जशा तलवारीच्या धारा. निघ घेईन बघ दादा पुण्या परायाचा वारा. उन्हाळा अन पावसाळा, उन्हाळा अन पावसाळा, स्वराज्याचा गारवा. जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा. जिजाऊच्या जीवावर नाही कोणाची परवा. थँक्यू. नाव मानवी प्रशांत जिराफे आहे. मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचं नाव एक व्यापारी आणि माकडं हे स्टोरीचं नाव आहे. एक व्यापारी होता. तो टोपी विकायचा आणि एक दुपारची वेळ होती. त्याला खूप झोप आली होती. त्याला एक झाड दिसलं आणि त्या झाडाखाली तो झोपला आणि जेव्हा तो उठला तेव्हा पाहिलं टोप्या त्याच्या गायब होत्या. त्यांनी वर ते पाहिलं तेव्हा माकडं होते. माकडांना म्हटलं माझ्या टोप्या द्या. ते माकडं नाही ऐकले तर त्यांनी आपली टोपी खाली फेकली आणि तसेच माकडांनी पाहून खाली त्यांची पण टोपी फेकली. जसंच पाहिलं टोपी फेकताना व्यापारीनी फटाफट उचलले आणि मग तो आपल्या घरी गेला. थँक्यू. माय नेम इज छवी आशिष भोकरे. मी आज तुम्हाला वेळेचे महत्व ही गोष्ट सांगणार आहे. एका गावात एक शेतकरी राहत होता. पावसाळा आला होता म्हणून तो त्याचे छत बरोबर करत होता. तिकडून एक भिकारी आला आणि त्याला जोरजोरात आवाज देऊ लागला, ओ दादा. आणि शेतकरी खाली उतरून म्हणाला, काय झाले लवकर सांग, मी अर्ध काम सोडूनच आलो. भिकारी म्हणाला, दादा मी भिकारी आहे, मला भूक लागली आहे तर मला जेवण करायला द्या. शेतकरी म्हणाला की तू माझ्यासोबत चल, मग मी तुला जेवण देणार. भिकारीनी हो म्हणून ते दोघं छतावर गेले आणि पूर्ण छत व्यवस्थित झाल्यावर भिकारीनी म्हटले, दादा माझं जेवण. भिकारीनी म्हटले आधी शेतकरीने म्हटले, तू आता घरी जा, जेवण नाही मिळणार तुला, माझं काम आता झालं आहे. रागारागात भिकारीने म्हटले, खाली सांगायचं होतं ना,
वरती कशाला बोलवलं मग? शेतकरींनी म्हटले, तुला जेवण पाहिजे होतं तर तू कशाला खाली बोलवलं मला? आणि मग भिकारी शांत होऊन शेतकरींनी म्हटले, असं केव्हाच करू नको. आणि त्याला शेतकरींनी जेवायला दिला आणि तो जेवण करून चालला गेला. वेळेचे महत्त्व आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे. आपण लक्षात ठेवले पाहिजे. नाव सोहम प्रशांत खडसे आहे. मी 3ऱ्या वर्गात शिकतो. मी तुम्हाला V.वा. शिलवारकर यांच्याबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट याच काळी एका घनदाट जंगलात एक आंब्याचं झाड होतं. त्याच जंगलाजवळ एक छोटंसं गाव होतं. त्याच गावातला एक मुलगा रामू जंगलात जाऊन आंब्याच्या झाडाखाली रोज खेळत असे. तो आंब्याच्या झाडावर चढून आंबे तोडून खायचा आणि त्याच झाडाखाली आरामात झोपून एक डुलकी घ्यायचा. रामूला आंब्याच्या झाडासोबत खेळताना आनंद वाटायचा, तर त्या झाडाला सुद्धा आनंद वाटायचा. असे अनेक दिवस निघून गेले. आता रामू मोठा झाला होता. आता रामू आंब्याच्या झाडासोबत खेळत नसे. एका दिवसाची गोष्ट आहे. रामू चालत चालत त्या झाडाजवळ गेला. तो बिचारा खूप दुःखी होता. झाड म्हणाला, रामू बाळा ये ना, माझ्यासोबत खेळ ना. रामू म्हणाला, मी आता लहान नाही राहिलो तुझ्यासोबत खेळायला. आता मी झाडांसोबत नाही खेळ. आता मला खेळणी हवी आहेत, पण खेळणी सुद्धा खरेदी करायला पैसे लागतात. तू माझी काही मदत करू शकतोस का? झाड म्हणाला, क्षमा कर बाळा, तुला देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही, परंतु तू माझे आंबे तोडून बाजारामध्ये विकून चांगले पैसे कमावू शकतोस. रामू ऐकून खुश झाला आणि त्याने झाडाचे सर्व आंबे तोडून ते जमा केले आणि तिथून निघून गेला. नंतर रामू आंब्याच्या झाडाकडे फिरकलाच नाही, म्हणून आंब्याचं झाड निराश झालं. खूप वर्षानंतर रामू एक मोठा मनुष्य झाला. पुन्हा तो त्या आंब्याच्या झाडाजवळ आला. आंब्याचं झाड आनंदी झाला आणि रामूला बोललं, रामू बाळा ये ना, माझ्यासोबत खेळ ना. रामू म्हणाला, मला आता तुझ्यासोबत खेळायचा वेळ नाहीये. तसं मी आता तरुण झालो आहे. मला आता माझ्या परिवाराकरिता काम करावं लागतं. आम्हाला एक घर हवंय. तू माझी काही मदत करू शकतोस का? झाड म्हणालं, मला आता तुझ्यासोबत खेळायचा. झाड म्हणालं, क्षमा कर बाळा, तुला देण्यासाठी माझ्याकडे घर तर नाही, परंतु तू माझे फांदे तोडून त्याचं घर बनवू शकतोस. मग काय होतं, रामूचे झाडाचे फांदे तोडून ते जमा केले आणि तिथून निघून गेला. अशी बरीच वर्ष निघून गेली. रामू तिथे परत नाही आला. शेवटी एके दिवशी रामू तिथे परत आला. रामूला झाड बघून म्हणालं, क्षमा कर बाळा, आता मला तुला देण्यासाठी काहीच उरलं नाही. आंबे तर केव्हाच संपले. रामू म्हणाला, आता तर माझे दातही नाही राहिले तुझे आंबे खाण्यासाठी. आता फांद्या सुद्धा राहिल्या नाही. तुला झेलण्यासाठी फांद्या सुद्धा राहिल्या नाही. रामू म्हणाला, आता मला कशाचीही गरज नाही आहे. झाड म्हणालं, ही फक्त वाढलेल्या मुळं आहेत माझ्याकडे. रामू म्हणाला, मी आता खूप थकलो आहे, मला आता फक्त आराम हवाय. रामू म्हणाला, झाड म्हणाला, रामू बाळा ये माझ्या जवळ ये. ही मुळं आराम करण्यासाठी एकदम चांगली जागा आहे. रामू जवळ आला. झाड आनंदी झालं आणि रडू लागलं. ही गोष्ट ऐकून तुमचं हृदय भरून आलं असेल. कशा प्रकारे एक झाड आपल्याला आयुष्यभर साथ देत राहतं, आपल्याला सावली देतं, आपल्याला जाळण्यासाठी लाकडं सुद्धा देतं, आपल्याला खायला देतं. आपण माणूस आपल्या भल्यासाठी त्यांना तोडून टाकतो. तुम्हाला झाड लावता येत नाही तर किमान त्यांना तोडू तरी नका. जय हिंद, जय भारत. हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज राधा प्रशांत नांदुरकर. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, मनाची शक्ती. एकदा एक राजा होता. त्याचा एक प्रिय हत्ती होता. तो जेव्हाही युद्धाला जाय तेव्हा तो त्याच्या प्रिय हत्तीवर सवारी करायचा व विजय मिळवायचा. राजा व हत्ती यांच्यात चांगलीच मैत्री होती. हत्तीलाही राजाची युद्धात साथ देणे खूप आवडायचे. एके दिवशी हत्ती तलावात पाणी खेळताना दलदलीत फसला. तेव्हा तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचे ओरडणे ऐकून सर्वच सैन्य त्याला
दलदलीतून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू लागले. परंतु ते कितीही प्रयत्नानंतरही ते हत्तीला दलदलीतून बाहेर काढू शकले नाही. राजाने युक्ती केली, शंखनाद करायला लावला व हत्तीलाही सांगितले, चल ये, युद्धाला जायचंय, मला तुझ्यावर सवारी करायचीय. तुझ्याशिवाय मी हे युद्ध कसं जिंकणार? चल ये बाहेर. तेव्हा त्या हत्तीला मनातून वाटले की त्याने दलदलीतून बाहेर आलेच पाहिजे व स्वतः सिद्धीने दलदलीतून बाहेर येण्यात तो यशस्वी झाला. बोध मनाने ठाणले तर आपण प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवूच शकतो. मन के हारे हार है, मन के जीते जीत. ईश्वरी अमरामाकडे आज आणि 4th स्टँडर्ड. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. ती गोष्ट आहे कबूतरची आणि मुंगीची. एक मुंगी असते, ती पाण्यात पडते तेव्हा कबूतर पाहतो. तेव्हा मग कबूतरला कल्पना सुचते. मग तो झाडावर जातो आणि झाडावरचं पान पाण्यात टाकतो. मग ती मुंगी पाण्यातून निघून जाते. आणि मग ते एक दिवशी शिपाई येतो. तेव्हा कबूतरच्या इकडे बंदूक दाखवतो. तेव्हा मग एक मुंगी शिपाईच्या हातावर येते आणि डसते. तेव्हा बंदूक काळी पडून जातो आणि कबूतर उडून जातो आणि मुंगी आणि कबूतर ते दोघं दोस्त बनतात. थँक्यू. माझे नाव भाविका आशिष खंडारे. मी 4थ्या वर्गात शिकते. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचे नाव आहे मूर्खाशी खेळ. एका राजाजवळ एक माकड राहत होता. त्या माकडाची राजावर फार भक्ती होती. एक दिवस राजा झोपला होता. जवळ बसून माकड राजाला पंख्याने वारा घालत होता. इतक्यात एक माशी राजाच्या नाकावर बसली. माकडानं माशीला पंख्याने उडवून दिलं, परंतु माशी परत राजाच्या नाकावर येऊन बसली. माकड पुन्हा माशीला उडवत होता. माशी पुन्हा राजाच्या अंगावर येऊन बसत होती. माकडाला फार संताप आला. त्या मूर्ख आणि चंचल माकडानं राजाजवळ ठेवलेली धारदार तलवार उचलली. माशी अचानक राजाच्या छातीवर येऊन बसली. त्या माकडानं मागचा पुढचा विचार न करता ती तलवार उचलली आणि माशीवर मारली. माशी तर उडून गेली, परंतु त्या धारदार तलवारीनं राजाचे 2 तुकडे झाले. म्हणूनच म्हणतात, विवेकी माणसानं माकडासारखा चंचल स्वभावाचा मूर्ख सेवक ठेवू नये. थँक्यू. अनिरुद्ध जानरावची सुने. मी आज तुम्हाला एक कथा सांगणार आहे. वाघ आणि गाढव. एका जंगलात एक वाघ आणि गाढवाची चर्चा चालू असते. वाघ म्हणतो की गवत हिरवा आहे आणि गाढव म्हणतो की गवत पिवळा आहे. मग त्यांच्या दोघात वाद निर्माण होतो. मग ते दोघं सिंह राजाकडे जातात. तिथं सगळेजण उपस्थितच असतात. मग वाघ म्हणते की गवत हिरवा आहे आणि गाढव म्हणते की गवत पिवळं असते. मग तुम्ही सांगा खरं काय आणि खोटं काय. मग तो सिंह म्हणते की गाढवाचा बरोबर आहे, गवत हे पिवळं असते. मग तो गाढव डुलत चालला जातो जंगलात. मग तो दरबार संपल्यावर वाघ येतो आणि सिंह राजाला म्हणतो की माझा तो बरोबर आहे, गवत हे हिरवं असते. मग तुम्ही त्या गाढवाला का बरोबर म्हटलं. मग तो सिंह म्हणते की तो गाढव हे मूर्ख आहे हे तुला माहित आहे आणि गवत हे हिरवं असते सगळ्यांना माहित आहे. मग त्या गाढवाच्या नादी काय लागतो, स्वतःचा वेळ का गमावतोस. हे म्हणून मी आपली कथा संपवतो. या कथेचे बोध आहे की मूर्खाच्या नादी लागू नये. Hello, my name is Nidhi Praveen Dumade. I learn in 4th standard from HB section. मी आज तुम्हाला मराठीत एक गोष्ट सांगणार आहे. मी सांगणार आहे. दिनू शाळेतून घरी निघाला होता. आकाशात काळे ढग जमा झाले होते. थोड्याच वेळात पावसाला
सुरुवात झाली. आकाशातून पाण्याचे थेंब खाली येत होते. दिनूला त्याची गंमतच वाटली. दिनू थेंबाला म्हणाला, थेंबा जरा माझ्याशी बोल. थेंब म्हणाला, काय रे दिनू? दिनू म्हणाला, तू आकाशातून उंचावरून येतोस हे दिसले मला, पण तू आकाशात गेलास कसा तेच काही कळेना मला. थेंब म्हणाला, अरे खूप उंच पडले की आम्ही खूप तापतो. आमची वाफ होते. वाफ हलकी असते. ती वर आकाशात जाते. मग वाफेचे ढग तयार होतात. ढगाला गारगार वारा लागतो. मग आम्ही खाली येतो तुम्हाला पाणी द्यायला, नदी नाले तळी भरायला. थँक्यू. जय हिंद, जय भारत. बाय. माय नेम इज योगिता जगदीश जेवडे. आय लर्निंग 4th स्टँडर्ड. माझ्या गोष्टीचं नाव आहे लहान काठी. एके दिवशी अकबर व बिरबल बागेत फेरफटका मारत होते. बिरबल एक मजेदार गोष्ट अकबरला सांगत होता. अकबर त्या गोष्टीचा आनंद घेत होता. अचानक अकबरला बिरबलची परीक्षा घ्यायची एक युक्ती सुचली. त्याने तो बांबूचा तुकडा बिरबलला दाखवला व म्हणाला, तू या काठीला न कापता लहान करू शकतो का? बिरबलने गोष्ट सांगायची थांबवली व अकबरच्या डोळ्यात बघितले. अकबर त्याच्याकडे बघून हसला. बिरबलला समजले की अकबर गंमत करण्याच्या मूड मध्ये आहे. तरीही एका विचित्र प्रश्नाचे उत्तर हे तितकेच विचित्र असते. बिरबलने आपल्या आसपास माझ्या गोष्टीचे नाव आहे कोल्हा आणि बगडा. एकदा कोल्ह्याला बगड्याला शिडवावेसे वाटले. त्याने कोल्ह्याला जेवणाचे आमंत्रण दिले व बगड्याने ते स्वीकारले. कोल्ह्याने खीर तयार केली व उथळथळीत वाढली. कोल्हा खीर पीत म्हणाला, किती छान खीर आहे ना. ही खीर तुझ्यासाठीच बनवली. बगड्याला कोल्ह्याचा डाव लक्षात आला. बगडा फक्त वासच घेऊ शकला, कारण बगड्याच्या लांब त्वचेमुळे त्याला उथळथळीतली खीर पिता येत नव्हती. तो हताशपणे खीर पिणाऱ्या कोल्ह्याकडे बघत राहिला. जेवणे झाली. बगडा कोल्ह्याला म्हणाला, उद्या तू माझ्या घरी येशील, आपण जेवण करू. 2 दिवस झाले व बगडा कोल्ह्याला म्हणाला, चल आपण जेवण करू. बगड्याने खीर तयार केली व चिचोळ्या तोंडाच्या भांड्यात वाढली. कोल्ह्याला खीर पिता येत नव्हती, कारण ती चिचोळ्या तोंडाच्या भांड्यात होती. बगडा म्हणाला कोल्ह्याला, खास तुझ्यासाठीच बनवली आहे. कोल्ह्याला त्याची चूक लक्षात आली. याच्यावर बोध असा मिळते की जशास तसे वागावे. माझे नाव आहे समीक्षा विनायक दाभाडे. मी वर्ग 4 शिकते. माझ्या गोष्टीचे नाव आहे गोष्टी वाचा. आज रविवार, आज सुट्टी. ईशानची आई खूप झोपली होती. ईशानचे बाबा कामानिमित्त बाहेर गेलेले होते. ईशानला खूप बोर होतं. ईशान स्टडी रूम मध्ये बसलेला होता. त्याला खूप बोर होत होते. त्यांनी अभ्यास पण पूर्ण केला होता. त्याची आई तेवढ्यात उठली. सध्या 1-1:30 वाजला असेल. नंतर मग ईशान म्हणाला, आता मला खेळायलाही कोणी नाही भेटत, माझा अभ्यासही झाला, आता मी काय करू. नंतर त्याचे बाबा आले आणि त्याची आई पण आली. त्याची आई आणि त्याचे बाबा त्यांना म्हणाले, ईशान तुला काय झालं, तू इतका नाराज का आहेस. ईशान म्हणाला की मी खूप बोर होत आहे, मला काहीच सुचत नाहीये, मी काय कधी कर.
ईशानची आई म्हणाली तू एखादं गोष्टीचं पुस्तक वाच. ईशान म्हणाला मला ते पण खूप बोर होतंय, मला काहीच नाही करायचं, गोष्टीचं पुस्तक मला आवडत नाही. नंतर त्याचे बाबा म्हणाले एकदा तू ट्राय तर करून पहा, तुला आवडेल, खरंच आवडेल. ईशान म्हणाला एकदाच ट्राय करून बघते, आवडलं तर मी रोज वाचत जाईल. ईशानचे पप्पा म्हणाले की खूप सारे असे गोष्टीचे पुस्तकं आहेत, भक्ती, देशप्रेम आणखी इतर. मग ईशान म्हणाला की तुमच्या मनानं कोणतेही पुस्तक आणा. त्याच्या बाबांनी 4 पुस्तकं आणले. त्याच्यातून ईशानने एक चित्र असलेलं आणि छोट्या आणि मोठ्या अक्षरांचं पुस्तक निवडलं. ईशान म्हणाला की आता मी हे पुस्तक वाचतो. पहिले त्याला खूप बोर झालं, पण नंतर तो 4-5 दिवस वाचत गेला तर त्याला खूप आवडू लागलं. नंतर एके दिवशी त्यांनी ईशानला बघितलं वाचताना. आता तो बोर होतोय तरी तो पुस्तक वाचतोय, त्याला खूप आवडलं असं वाटतंय. नंतर माझे नाव पूर्वा रवींद्र, वर्ग 4. मी तुम्हाला आज एका शूर व धाडसी मातेची गोष्ट सांगणार आहे. त्या शूर व धाडसी मातेचे नाव आहे हिरकणी. हिरकणी स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी एक छोटेसे गाव होते. त्या गावात हिरकणी नावाची एक गवळण राहत होती. हिरकणी रोज किल्ल्यावर दूध विकायला जायची. तिला एक छोटेसे बाळ होते. महाराजाचा एक नियम होता की सूर्योदय झाला की गडाचे दरवाजे उघडायचे व सूर्यास्त झाला की गडाचे दरवाजे बंद व्हायचे. एके दिवस तिचे बाळ खूप रडत होते, म्हणून तिला जायला थोडासा उशीर झाला. तिने बाळाला झोपून ठेवले व दूध विकायला गेली. दूध विकता संध्याकाळ कधी झाली तिला समजलेच नाही. ती दरवाजाजवळ जाऊन बघितले तर दरवाजे बंद झालेले होते. तिने पहारेकरांना विनंती केली की माझे बाळ घरी एकटेच आहे, मला जाऊ द्या. पण पहारेकरी नियम मोडू शकत नव्हते, म्हणून पहारेकरांनी तिची मदत केलीच नाही. पण म्हणून हिरकणी कासावीस झाली व इकडे तिकडे रस्ता शोधू लागली. तिला एक कडा दिसली. त्या कडेवर पहारेकरी नव्हते, म्हणून ती उतरू लागली. पण त्या कडेवर खूप काटेकुटे व दऱ्याखोऱ्या होत्या, म्हणून ती पण बाळाच्या प्रेमापोटी ती तो गड उतरली. आणि तिचे कपडे फाटले होते, तिच्या अंगावर जखमा झाल्या होत्या, पण तरीही बाळाच्या प्रेमापोटी तिने तो गड उतरला. उतरल्यावर ती धावतच आपल्या घराकडे गेली व बाळाला बघून आनंदी झाली. दुसऱ्या दिवशी जेव्हा ही गोष्ट महाराजांना समजली तेव्हा महाराजांनी हिरकणीला गडात बोलवले व हिरकणीने सगळी घटना महाराजांना सांगितली. महाराज आश्चर्यचकित झाले व साडीसोडी देऊन हिरकणीचा सत्कार केला. आणि ज्या कडेवरून हिरकणी उतरली होती त्या कडेवर एक बुरुज बांधण्यात आले आणि त्या बुरुजाचे नाव हिरकणी बुरुज असे ठेवण्यात आले. अशी होती ही शूरवीर हिरकणी. माय नेम इज श्रावणी सावरकर. आज मी तुम्हाला एका लाकूड तोड्याची गोष्ट सांगणार आहे. तो लाकूड तोडा दररोज जंगलात लाकडी तोडायला जात होता. तो खूप गरीब होता. तो लाकडे तोडून आणि विकून पैसे कमवून स्वतःचे घर चालवायचा. आणि मग तो एके दिवशी लाकूड तोडायला गेला जंगलात. त्याची कुऱ्हाड त्या लाकडापाशी एक मोठी नदी होती. मग लाकूड तोडता तोडता एके दिवशी त्याची कुऱ्हाड त्या नदीत पडली. मग तो रडला, आता मी लाकडं कशी तोडू, तो रडू लागला. आता तर माझ्याकडे कुऱ्हाड पण नाही. मग त्याने देवाला प्रार्थना केली. मग देवाने देवीला पाठवले. मग देवी म्हणाली, काय झालं, तुझी कुऱ्हाड दिसत नाही आहे का, मी लगेच शोधून आणते. मग ती नदीत जाते आणि ती सोन्याची कुऱ्हाड घेऊन येते. मग सोन्याची कुऱ्हाड आणल्यावर ती म्हणते, ही काय तुझी कुऱ्हाड आहे. तो म्हणते, नाही, ही माझी कुऱ्हाड नाही. मग ती परत जाते आणि म्हणते, मग तिला चांदीची
कुऱ्हाड मिळते. मग ती म्हणते ही का रे तुझी कुऱ्हाड. मग नंतर तो नाही म्हणते, ती पण त्याची कुऱ्हाड नसते, नाही ही माझी कुऱ्हाड नाही. मग ती जाते. मग ती बराच वेळ पाण्यात शोधते. मग तिला त्याची कुऱ्हाड मिळते. मग त्याची कुऱ्हाड मिळाल्यावर तो म्हणते हो हो, तो खूप खुश होतो. हो हो, हीच माझी कुऱ्हाड आहे. मग देवी त्याला म्हणते तू खरं बोललास म्हणून मी तुला ह्या तिन्ही कुऱ्हाडा बक्षीस देते. मग तो जाते. मग त्याला दाखवते तिकडे एक माणूस राहत असे. मग तिकडे तो त्याला दाखवतोय, हे बघ मला 3 कुऱ्हाड मिळाल्या. मग तो जाते. मग तो त्याची कुऱ्हाड नदीत फेकते आणि देवीला माहित असते की हे त्याची कुऱ्हाड आहे. तो देवीला बोलवते खाली, देवाला प्रार्थना करून बोलवते. मग देवी खाली येते. तिला माहित असते की त्याची कुऱ्हाड आहे. ती ते काय झालं, तुझी कुऱ्हाड दिसत नाही आहे का. तो म्हणते हो माझी कुऱ्हाड दिसत नाही आहे. मग ती जाते पाण्यात. मग ती परत सोन्याची कुऱ्हाड आणते. मग तो म्हणते हो हीच माझी कुऱ्हाड आहे. मग तिला माहित असते हे नाहीये. मग ती डबल जाते ते कुऱ्हाड त्याच्यासोबत रागात बोलून मी आलीच 2 मिनिटात असं एकदम ओरडून म्हणते. आणि त्याला सोन्याची कुऱ्हाड देत नाही. म्हणजे सोन्याची कुऱ्हाड घेऊनच खाली जाते. मग ते खूप वेळ शोधते की खाली. मग त्याला तिची कुऱ्हाड मिळते. तिला त्याची कुऱ्हाड मिळते आणि ती कुऱ्हाड देऊन देते. पण तो रडतो, मग मला सोन्याची कुऱ्हाड मिळाली नाही म्हणून कधीही खोटे बोलाव नाही. थँक्यू. All my dear friends, my name is चंद्रकांत प्रशांत ओले. I am in 5th class. आज मी तुम्हाला मनाचे श्लोक सांगणार आहो. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे धारिष्ट पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घाली तो संकट स्वामी जैसा. हरी भक्तीचा घाव गाजे निशानी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. विठ्ठला
नमस्कार. माझे नाव कुलदीप प्रदीप अडगोकर. मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे. मी आज तुम्हाला श्लोक म्हणून दाखविणार आहे. माझा पहिला श्लोक आहे. काकचेष्टा बको ध्यान श्वान निद्रा तथैव च अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षण. याचा अर्थ असा होतो की विद्यार्थ्यांनी कावळ्याप्रमाणे चतुर असावे, बगड्याप्रमाणे एकाग्रचित्त असावे, त्याची झोप कुत्र्याच्या झोपीसारखी असावी, म्हणजे आवाजाची जाणीव होताच जाग येणारी असावी. तसेच कामाशी काम ठेवणारा व आवश्यकतेनुसार जेवण करणारा असावा. अभ्यासासाठी घराचा त्याग करणारा असावा. अशा चतुर विद्यार्थ्याची 5 लक्षणे सांगितलेली आहेत. माझा दुसरा श्लोक आहे. विद्वत्त्वञ्च नृपत्वञ्च दैवतुल्य कदाचन स्वदेशी पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. याचा अर्थ असा होतो की विद्वान आणि राजाची तुलना होऊ शकत नाही. राजा तर फक्त आपल्या राज्यातच सन्मान प्राप्त करतो, परंतु विद्वान म्हणजे ज्ञानी माणूस हा जिथे जिथे जातो त्याला प्रत्येक ठिकाणी सन्मान प्राप्त होतो. माझे नाव शमिता मदनराव ठाकरे आहे. मी इयत्ता 5वी मध्ये शिकते. आज मी तुम्हाला एक श्लोक म्हणून दाखविणार आहे. हेची दान दे गा देवा तुझा विसरन वावा, विसरन वावा तुझा विसरन वावा, गुण गाईन आवडी हेची माझे सर्व जोडी, हेची माझे सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी, सुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी,